खूप दिवस झालं कुठेतरी जायचा प्लॅन चालू होता. शेवटी आम्ही दोघांनी डिसाईड केलं, मी आणि मयूरनं, आपण गोव्याला जाऊ म्हणून. ठीक आहे, मग गोव्याला निघालो आम्ही. गोव्याला जाताना आम्ही आंबोली घाटातून निघालेलो आहे. तर या आंबोली घाटात तुम्ही पाहू शकता की ट्रॅफिक खूप कमी आहे. आणि तुम्ही खूप म्हणजे असं भारी वाटते या निसर्गाच्या वातावरणात जाताना. आणि हा आंबोली घाट पास करतानाचा व्हिडिओ आहे हा. अशा लाईन बाय लाईन गाड्या आहेत. तर एक पुढे ॲक्सिडेंट पण झालेला होता, पण ठीक आहे, ट्रॅफिक मॅनेज करू शकले लोक. आणि ट्रॅफिक पोलिसांनी एकदम परफेक्ट नियंत्रण मिळवलं, त्यामुळे ट्रॅफिक आम्हाला एवढं लागलं नाही. ठीक आहे, आम्ही आता पोहोचत आहे गोव्यामध्ये तुम्ही बघू शकता. जो पंजिममध्ये आहे, आम्ही आत्ता पंजिममधून चाललेलो आहे. तो पंजिमचा ब्रिज चालतो, कारण आम्हाला जायचं होतं साऊथ गोव्याला. सो आमचा स्टे साऊथ गोव्याला होता. ते आम्ही पंजिममधला हा व्हिडिओ आहे. आणि इथं खूप रोडचे काम ते चालू आहेत, त्यामुळं तुम्ही हे पाहू शकता. तर आम्ही संध्याकाळी 5 वाजता चेक इन केलेलं आहे किंग्सविला रिसॉर्टला, आणि पॉलोलोम बीचला आहे आम्ही. तर तुम्ही पॉलोलोम बीचचा व्ह्यू बघू शकता. खूप सुंदर असा, खूप शांत आणि खूप मस्त बीच आहे हा. इथं मस्त खूप छान वाटत आहे तुम्हाला इथे. इथून तुम्ही पुढे जाऊ शकता. तर आम्ही इथं स्टेला थांबलेलो होतो. स्टेमध्ये आपण थांबल्यानंतर इथं आम्ही जेवण केलं त्याच रेस्टॉरंटमधून, आणि आम्ही खूप थकलेलो असल्यामुळे आम्ही रूममध्ये जात होतो. हा बघा मयंक कसा एन्जॉय करत आहे इथे. मयंकला तर खूप हॉटेल आवडलेलं होतं, तो खूप एन्जॉय करत होता मयंक. मस्त होतं हॉटेल आहे, मी रिकमेंडेड करेल, तुम्ही पुन्हा पण इथे जाऊ शकता. किंग्सविला रिसॉर्ट नाव आहे. साऊथ गोव्याला आहे, पॉलोलोम बीचच्या तिथे. आणि कसा आहे आमचा मयंक पोस्ट देऊन उभा आहे खूप खुश असल्यामुळे. मग आम्ही दुसऱ्या दिवशी आगोंडा बीचवरून आम्ही निघालेलो आहे बटरफ्लाय बीच, देन हनीमून बीच. हे बीच तुम्ही बाईकवरून पण ॲक्सेस करू शकता, पण खूप रोड कच्चा आहे, त्यामुळे आम्ही स्वतः एक प्रायव्हेट बोट केली ती, आणि त्या बोटीतून आम्ही गेलेलो होतो. तर तिथं पण खूप पब्लिक होतं, पण इथे एवढं असं बघण्यासारखं मला काही वाटलं नाही, पण ठीक आहे. एक तुम्हाला एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर तुम्ही जाऊ शकता, कधी गेला नसेल तर. आम्ही इथे डॉल्फिन पण पाहिलेले आहेत. आणि इथून आम्ही निघालेलो आहे परत आगोंडा बीचला. आणि आगोंडा बीचला जाताना खूप साऱ्या बोट होते, आणि तुम्ही बघू शकता इथे. आणि आम्ही थोडेसे मग थांबल्यानंतर इथं फोटो सेशन केलं बटरफ्लाय बीचला. मॅडमने फोटो काढले इथे, थोडेसे आम्ही रील बनवले. मग तिथून पुन्हा आम्ही दुसऱ्या बीचला जायचं होतं, मग दुसऱ्या बीचला गेलो आम्ही. इथं पण थोडेसे आम्ही फोटो काढलेले आहेत. आणि त्याच्यानंतर मग मॅडमने अजून थोडंसं फोटो काढायचं होतं, मग तिने फोटो काढले. हा बघा मयंक आमचा कसा पोज देतो आहे, खूप खुश माणूस, खूप खुश आहे कसा करतो आहे मयंक. आणि त्यानंतर आम्ही थोडंसं रूमवर गेल्यानंतर स्विमिंगचा खूप आनंद घेतला स्विमिंग पूलमध्ये. आणि तुम्ही बघू शकता आम्ही थोडेसे फोटो ते काढलेले आहे तिथे. त्यानंतर आम्ही कायाकिंग केलेलं आहे. कायाकिंग करताना पण खूप गर्दी होती, तिचे चार्जेस खूप सांगत होते. तिथे फॉरेनर पण आलेले होते, तिथं नॉर्मल लोक पण होते, तिथं खूप सारे लोक होते जे कायाकिंग करत होते. तिथून कायाकिंग केलं आम्ही. आणि ते कायाकिंग केल्यानंतर आमचा मोबाईल तिथंच विसरलेला होता माझा ॲक्च्युली. सो ते मोबाईल परत सापडला, ते खूप चांगलं वाटलं आम्हाला. तर बघा, एक कसं मला तर चालवा येत नव्हतीच, तर माझ्या बायकोला पण चालवा येत नव्हती, ती पण अशीच चालत होती. मयंक आपला खूप एन्जॉय करत होता मध्ये बसून आमच्या दोघांचं बघून. आणि आम्ही निघालेलो होतो असेच.